महाराणा प्रताप नंतर डायरेक्ट येतात शिवाजी महाराज. बरोबर. तर हा जो मध्ये गॅप आहे 300-400 वर्षाचा, हं. तर हा आपल्या इथे एक पोकळी का निर्माण झाली आहे? ओके. आता आपल्याकडे अडचण काय निर्माण झाली, फितुरीने का होईना आपल्या इथे मुस्लिम आक्रमणकर्त्यांनी प्रवेश केला. एकदा तो प्रवेश झाला त्यानंतर ती मंडळी थांबली नाहीत. म्हणजे आधी असं व्हायचं की फक्त आक्रमण व्हायचं, लूट व्हायची आणि मग ही सगळी मंडळी पुन्हा त्यांच्या त्यांच्या प्रदेशात जायची. कंधार असेल किंवा त्या भागामध्ये ही मंडळी जायची. पहिल्यांदा महाराणा प्रताप आणि ह्या सगळ्या ह्याच्या आधीच्या काळामध्ये पहिल्यांदा हा मुस्लिम आक्रमणकर्ते आल्यानंतर, म्हणजे तुम्ही अगदी तुघलक, खिलजी आणि ह्या सगळ्या गोष्टी आहेत त्याच्या आधीच्या, तर ही मंडळी आली आणि ही इथे स्थिरावली. त्यांना दिल्ली खुणावायला लागली. म्हणजे दिल्ली हे केंद्रीय सत्ता केंद्र होतं, त्याच्यामुळे दिल्लीच्या तख्तावर ज्याचं राज्य असेल त्याचं अवघ्या भारतावर, हिंदुस्थानावर राज्य असेल, अशा पद्धतीने तेव्हाची धारणा होती. तर मग आपण आता खिलजी, तुघलक, त्याच्यानंतर बहामनी राज्य. आता बहामनी राज्य हे केंद्रात म्हणजे तुमच्या दिल्लीमध्ये राज्य करत होतं. आता या बहामनी राज्याचे 5 तुकडे पडले: आदिलशहा, निजामशहा, बेरीदशहा, त्याच्यानंतर तुमचा कुतुबशहा आणि इमादशहा, असे हे 5 विभाग झाले. त्याच्यापैकी जे सगळ्यात बलाढ्य 2 होते किंवा 3 आपण म्हणू फॉर सेक, की तुमचं आदिलशहा, निजामशहा आणि कुतुबशहा, ह्या तिघांच्या तुलनेमध्ये इमादशहा आणि बेरीदशहा तेवढी त्यांची छोटी छोटी राज्य होती. आणि मग ही याच निजामशाही आणि आदिलशाहीने गिळंकृत केली. बाबरचं सुद्धा आगमन झालं आणि बाबरच्या निमित्ताने मुघल साम्राज्य दिल्लीमध्ये आलं. तोपर्यंत ही जी मंडळी होती ही दक्षिणेत होती. आता हिंदुस्थानाचे 2 भाग पडले, एक उत्तर भारत आणि एक दक्षिण भारत. म्हणजे दक्षिणेकडच्या पातशाया आणि उत्तरेकडच्या पातशाया. उत्तरेकडच्या पातशायांमध्ये तुमचा मुघल आले पूर्णपणे आणि तुमच्या दक्षिणेकडच्या पातशाहीमध्ये आदिलशहा, त्याच्यानंतर निजामशाही आणि कुतुबशाही आली. तर मग ही जी मंडळी आली आणि ही इथे स्थिरावली, त्यानंतरचा हा तुम्हाला जो गॅप दिसतो तो त्यानंतरचा आहे. म्हणजे आधी येऊन लूट करून निघून जायचे, त्यानंतर मग ह्या लोकांनी राज्य करायला सुरुवात केली. कारण ह्यांना लक्षात आलं की या जनतेमध्ये एकी नाही आहे. एकी असती तर कदाचित हे चित्र वेगळं असतं. दुर्दैवाने जर तुम्ही पाहाल इतिहासामध्ये झाकून, तर माझ्या बाजूच्या एखाद्या हिंदू राजाला मला त्याचा पराभव करता यावा, त्याला परास्त करता यावं म्हणून आम्ही ह्या आक्रमणकर्त्यांना भारतामध्ये बोलवून घेतलं. आणि मग ते तर आले, त्यांनी मदत केली, त्या बदल्यात त्यांना एक छोटासा तुकडा आपण मदतीचा दिला, पण त्याच छोट्या तुकड्यावर ती लोकं राहिली, त्यांनी त्यांची ताकद बनवली आणि ज्या हिंदू राजाने त्यांना मदतीला बोलवलं होतं त्यालाच आक्रमण करून त्याला बाहेर पेटायला. तर हा प्रत्येक ठिकाणी तुम्हाला हे रेफरन्स तुम्हाला दिसतील की अशा प्रकारे हे घडलं. आणि मग त्यानंतर काही त्यांना फार वेळ लागला नाही, त्या लोकांनी थेट आक्रमण करायला सुरुवात केली.